नमस्कार, वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण 36 साईजच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि एकदम परफेक्ट असं 36 साईजचा ब्लाऊजचं आपण पेपर कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व सावकाशपणे सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंग तसेच नऊवारी शाही मस्तानी साड्या लहान मुलींच्या ज्या आहेत त्या मी सर्व त्याचे कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे आपल्या चॅनलवरती। आणि साड्यांपासून खास करून वन पीस ड्रेस खूप छान असे दाखवलेले आहेत मुलींसाठी वगैरे। जुन्या साडीपासून आपण नक्कीच काहीतरी उपयोग करू शकतो, त्यासाठीही आपल्या चॅनलवरती मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा कटोरी ब्लाऊजचा जो कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवलं, स्टिचिंग नाही सॉरी, फक्त पेपर कटिंग आपण इथे पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप। त्याच प्रकारे आपण पुढे त्याच पेपर कटिंगपासून ब्लाऊज कसं शिवायचा एकदम परफेक्ट असं त्याचाही व्हिडिओ बनवणार आहे, तोही तुम्ही नक्की पाहू शकता। त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे काय होईल मी जेव्हा व्हिडिओ टाकत जाईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर पाहू शकाल। तर चला मग आपण हा कार्डशीट पेपरवरती मी आता पेपर कटिंग दाखवणार आहे। जे रेग्युलर असतं माझं ते मी आपले न्यूजपेपर असो साधा त्यावरतीच कटिंग करते, परंतु आता व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मी आता आपलं कार्डशीट पेपर घेतलेला आहे। तर नक्कीच तुम्ही पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत। चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, आता आपण हे पेपर कटिंग करण्यासाठी आपण कार्डशीट पेपर घेतलेला आहे। हा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे। इथे बघा उंची 13.5, छाती 36, कमर 33, बाही उंची 9, बाही घेर 11.5, मागचा गळा 7.5 आणि पुढचा गळा आपल्याला 7 घ्यायचा आहे। तर आपण उंचीमध्ये फक्त अजून अर्धा इंच ॲड करणार आहोत, म्हणजे 14 इंच घ्यायची उंची आणि रेडी आपल्याला 14 ठेवायचे। तर त्यासाठी आपण इथे 15 इंच उंची घ्यायची गळ्यासाठी। बघा इथे दोन्ही भाग आपण एकत्रच कट करणार आहोत, तर त्यासाठी आपण हा पेपर हा फोल्ड करून घेतलेला आहे। बघा 5.5 इंच शोल्डर घेतलं आहे आणि मुंड आपल्याला 6.25 इंच ते 6 इंच आपण इथे घ्यायचं आहे 36 साईजसाठी। बघा आता तिकडच्या बाजूनेही आपल्याला चेक करून घेतलं उंची बरोबर 15 आहे का, दोन्ही बाजूने आपण कधीही चेक करून घ्यायचं। बघा 6 इंच मुंडा इकडनंही आपण चेक करून घेतला, 5.5 इंच शोल्डरचं सेम आहे का ते। आणि त्याचबरोबर आपल्याला बघा इथे कमरेचं छातीचा जो चौथा भाग आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग 36चा 9 इंच आपण इथे घेतलेला आहे। आपण छातीचा चौथा आणि 1.5 इंच इथे मार्जिन ठेवलेला आहे। त्यानंतर आपल्याला बघा मुंड्यामधून 1 इंच आणि 1.5 इंच असे 2 मार्किंग करून घ्यायचे आणि त्यावरून आपल्याला सिंपल असं गोलाकार द्यायचं आहे। दोन्ही भाग आपण एकत्रच आपले बॅक आणि फ्रंट हा तयार होतोय, त्यामुळे पण इथे बघा अशा प्रकारे देऊन घ्यायचं आणि इथे गोलाकार फक्त द्यायचा आहे। परफेक्ट असं गोलाकार आपण इथे देऊन घेतलेला आहे। त्यानंतर बघा कमर आपली जी काही असेल तिथून कमरेचा चौथा आपल्याला इथे घ्यायचा आहे। इथे बघा 8 इंच आपण कमरेचा चौथा आणि त्याचबरोबर 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंच ब्लाऊजचं मार्जिन आपण इथे ठेवलेलं आहे। तर बघा आता आपल्याला गळ्याची रुंदी आपण घ्यायची इथे 2.5 इंच घेणार आहोत। जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर 2.25 सुद्धा इथे घेऊ शकता। बघा गळा बॅकचा वगैरे थोडासा मोठा असेल तर आपण गळा रुंदी ही थोडीशी कमी घ्यायची आणि गळ्याची उंची आपण इथे 5.7 घेतलेला आहे फ्रंटचा आणि गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे। तर बघा बॉक्स सिंपल असं आखून घ्यायचं, त्यामुळे काय होतं आपल्याला व्यवस्थित असं गोलाकार द्यायला मदत होते। तर बघा आता इथून आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला फक्त। त्या अगोदर बघा शोल्डर मी अर्ध्या इंचाने कमी करून घेतलंय, असं तिरकं करून घ्यायचं म्हणजे गळा हा अजिबात उतरत नाही। सगळ्या ब्लाऊजसाठी मी ही ट्रिक वापरते, खूप छान असे ब्लाऊज बसतात, नक्की वापरून पहा। बघा 3.5 इंच मी समोरच्या बाजूने म्हणजे लोकच्या पट्टीच्या बाजूने 3.5 इंच आणि कमरेच्या बाजूने 2.5 इंच अशा प्रकारे आपण
इथे योगपट्टीचा आकार देऊन घेणार आहोत. बघा ही योगपट्टी अशा प्रकारे बनवून घ्यायची की सरळ लाईन जर ओढायची अगोदर वाटलं तर, आणि वरून 1 इंचावरती आपण असं गोलाकार देऊन घ्यायचं. म्हणजे काय होतं, एकदम छान परफेक्ट असा आकार येतो. बघा कटोरीची रुंदी जी आहे ती 5.5 इंच घेतली आहे, आणि जो 5.5 इंचाचा पॉईंट देऊन घेतलेला आहे तिथूनच आपण 2 इंचावरती फक्त एक लाईन मारून घ्यायची 2 इंचाचा पॉईंट घेऊन. आणि आतल्या मुंड्याच्या बाजून बघा 1.5 इंच, 2 इंच आणि 2.5 इंच अशा प्रकारे 3 डॉट देऊन घ्यायचे. 3 डॉट दिल्यामुळे काय होतं, त्या 3 डॉटच्या ह्याच्यावरून आपण व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. बघा 3 डॉटच्या मधून जाऊ द्या, 3 डॉट मधल्या जाऊ द्या, साईडच्या डॉटवरून जाऊ द्या. बघा साईडने आपण जेवढी कटोरी जास्त घेऊ तेवढा आपला डॉट हा पुढचा येणार आहे. तर 5.5ची, 5.6ची वगैरे 5.5ची घेतलेलीच आहे, 5.6ची कटोरी घेतली तर पुढच्या पॉईंटवरती आपली कटोरी वाढवून येणार आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. आता आपण कटिंग करून घ्यायचे आहे. कटिंग करत असताना बघा आतला मुंडा जो आहे तो आपल्याला इथे कट करायचा नाही, तो आपल्याला नंतर कट करायचा आहे. मुंड्याचं काय करायचं, बॅकचं बघा जो भाग आहे तुम्ही बाजूला करून घेतला. आता योगपट्टी आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायचे. त्यानंतर मुंड्याचा जो आतला भाग आहे तो फ्रंटला आपल्याला फक्त कट करून घ्यायचा आहे, बॅकला करायचं नाही. आणि गळ्याची बाजू अशा प्रकारे कट करायची. त्यानंतर कटोरी आपण वेगळी करून घेऊया. कटोरी आपल्याला ही वापरायची नसते, वाढलेली कटोरी ही वापरायची असते आपल्याला. आणि त्यानंतर योगपट्टीसाठी बघा योगपट्टीला फक्त आपण खालून थोडंसं 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे कट करताना कपड्यावरती. आणि या कटोरीपासून आपल्याला जी आपण ब्लाऊजला जोडणार आहोत ती कटोरी तयार करून घ्यायची आहे. बघा जो कार्डशीट पेपर होता तो कोपऱ्यावरती बरोबर उरलेला आहे, आपली कटोरी बसेल इतका. त्यानंतर आपण त्यावरती फक्त जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला कटोरीची वाढीव कटोरी ही आहे ती त्यावरूनच काढून घ्यायची आहे. बघा मार्किंग करून घेतलं तर ही कटोरी आपण साईडला ठेवून देऊया. आणि त्यानंतर बघा आपल्याला कटोरी कुठे किती वाढवायची, हे खूप महत्त्वाची टिप आहे की हे खूप व्यवस्थित पाहायला पाहिजे. बघा ज्या बाजूने आपण मुंड्याची बाजू असते तिकडे आपण 1/2 इंच वाढवायचं आहे, आणि खाली त्या बाजूला 1.5 इंच वाढवायचं आहे, इथे पाहू शकता अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर जो हुकलूकची पट्टी येणार आहे तिकडे फक्त 1/2 इंच वाढवायचं. 1/2 इंच वाढवल्यामुळे काय होतं की नाही वाढवलं तरी सुद्धा चालतं, परंतु जास्ती चेस्ट वगैरे जास्त असेल तेव्हा आपल्याला हे वाढवलं तर ब्लाऊज छान बसतो. गळ्यामध्ये असं जुळल्यासारखं होत नाही, गळा व्यवस्थित प्रॉपर बसतो त्यामुळे. आणि साईडला बघा असा आकार देऊन घ्यायचा कटोरीचा आपल्याला. तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर ते परफेक्ट जमतं लगेच, प्रॅक्टिस नसेल तर अशा प्रकारे डॉट डॉट देऊन आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा असतो कटोरीचा. आणि बघा खालचं जो मार्किंग आपण करून घेतलं आहे 8.5 इंच आलं तर त्याचा मध्य काढून घ्यायचा, आणि 1.5 इंचावरती खाली एक पॉईंट देऊन घ्यायचं. बघा मी अजून तुम्हाला कुठे किती वाढवलं ते लिहून वगैरे व्यवस्थित दाखवते, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं समजेल की कशा प्रकारे कटोरी आपल्याला किती वाढवायची आहे. बघा आता आपल्याला गळ्याच्या बाजूने 1/2 इंच वाढवले, आतल्या बाजूने 1/2 इंच, इथे बघा 1.5 इंच वाढवले, खाली सुद्धा आपल्याला 1.5 इंचच वाढवायचं आहे, आणि इकडे सुद्धा 1.5 इंच वाढवलेला आहे. आणि त्याचबरोबर हे जे पॉईंट आहे इथून ते पूर्ण कडेपर्यंत जे वाढवले आहे त्याचं मध्य आपण इथे फक्त काढलेलं आहे. मध्य काढून तिथून 1.5 इंच आपल्याला खाली वाढवून घ्यायचं व्यवस्थित. बघा आता याची कटिंग करून घ्यायची. बाहेरचं जे मार्किंग केलेलं आहे त्यावरून व्यवस्थित जसं आपण वाढवलं आहे त्या प्रकारे कटिंग करून घ्यायची. बघा यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारा, आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तरीही कमेंट करून सांगा कसं वाटलं आहे, समजलं आहे नाही समजलं आहे. आणि आवडलं असेल तर एक लाईक करा, आणि पुढे काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर त्यावरती व्हिडिओ बनवण्यासाठी मला कमेंट करून सांगा, मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. बघा आता काय केलं आहे आपण, बॅकला आपल्याला बॅकचा गळा फक्त कट करून तुम्हाला दाखवते मी, बाकीचं पेपर कटिंग आपलं झालेलं आहे. आणि बाहीचं एक कटिंग आपण या व्हिडिओमध्ये नाही दाखवणार, बाहीचं सेपरेटच व्हिडिओ बनवते, त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते, नक्कीच तुम्हाला तोही व्हिडिओ पाहता येईल.
नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि कोणी आपल्या मैत्रिणी असतील की ज्यांना शिवण क्लास केला आहे परंतु शिवायला जमत नाही, अशांनाही आपले चॅनल शेअर करून ठेवा, म्हणजे त्यांनाही त्याचा उपयोग होईल. बघा, छान असं परफेक्ट असं पेपर कटिंग आपलं तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या बघा पुढील कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा मला नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.